वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत असतालच. ॲक्च्युली व्हिडिओ मी थोडासा हा वेगळा बनवलेला आहे, व्लॉगिंग नाही आहे. ह्यात मी बनवते एक आंबट गोड तिखट अशी फरसाण भेळ. त्यात मी घेतले आहेत गोड फरसाण घेऊन झाल्यानंतर मी इथे घेतला आहे कांदा. कांद्याचे दोन्ही एंड्स मी कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याची स्किन वेगळी करून त्याला छोट्या छोट्या स्लायसेसमध्ये कट करून त्याला चॉप करून घेतलं आहे, म्हणजेच बारीक कांदा कापून घेतलेला आहे. नंतर मी घेतला आहे टोमॅटोचा सुद्धा मी एंड कट करून घेतला आहे. एंड कट करून झाल्यानंतर त्याला मधून फोडून अगेन त्याचे स्लायसेस करून त्याला बारीक असा चिरून घेतलेला आहे. चिरून झाल्यानंतर मी इथे घेतल्यात हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यांचे मी दोन्हीही एंड्स कट करून घेतलेत. हिरव्या मिरच्या 2 मी घेतलेल्या आहेत. त्यांना कट करून झाल्यानंतर ह्या बोलमध्ये मी घेतलं आहे फरसाण मस्त टाकून घेतल्यानंतर आपले चॉपिंग इन्ग्रेडियंट्स मी त्यात टाकून घेते, ज्यात आहे हिरवी मिरची, नंतर टोमॅटो आणि कांदा. हे टाकून झाल्यानंतर लेमन घेतला आहे. लेमन हाफ मी घेतलेला आहे, त्याला मी मस्त ह्यात पिळून घेतला आहे, त्याच्यात ज्यूस मी टाकून घेतला आहे. लेमन टाकल्यानंतर मी ह्यात टाकते आहे लाल तिखट, कारण मला थोडी भेळ तिखट लागते. सो हिरव्या मिरचीसोबत लाल मिरची मी टाकलेली आहे. तुम्ही स्किप करू शकता नको असेल तर. ह्यात फक्त कोथिंबिरीची कमी आहे, बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स मी टाकलेले आहेत. स्टर करून घेतले आणि ही आपली फरसाणची रेसिपी इथे रेडी झालेली. खा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट्समध्ये कळवा भेळ बनवली की नाही, कशी वाटली.